तर नमस्कार मंडळी. तर टाकळी सागर शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रमाची तयारी चालू आहे. तर श्री पवार सर व श्रीमती शेवाळे मॅडम यांचा आज निरोप समारंभ आहे. तर बघा रांगोळी काढायचं काम चालू आहे इथं, थोडी बाकी आहे अजून. तर बघा अशी इतकी सुंदर अशी मुलींनी रांगोळी काढलेली आहे. सर्वांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग होता. सर्वांनी खूप मदत केली आणि इथं चिमुकल्यांचा परिपाठ चालू होता. परिपाठ चालू असताना इथं पालक वर्ग जमलेला होता. सगळं बघत होते. इथं मुलींची मॅडमच्या सरांची वाट बघत होते. तयारी करत होते फुलांनी स्वागत करण्यासाठी. तर बघा किती अशा चिमुकल्यांची गडबड चालू होती. आणि इथं सरस्वती मातेचा फोटो ठेवला होता पूजनासाठी. तर बघा किती सुंदर अशी रांगोळी इथं पण काढलेली आहे. खूप छान असं वातावरण झालं होतं. आणि रांगोळी तर खूप छान अशी मला तर खूप आवडली. थोडीशी बाकी होती, ती पण कंप्लीट झाली. आणि निरोप समारंभ असं मोठे भाग्यवान आम्ही शिक्षक आपल्या सम लाभले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले. अशी खूप छान रांगोळी. आणि इथं चिमुकल्यांची गडबड चालू आहे. थोडी रांगोळी राहिली होती कलर भरायचे, तर मी भरले. आणि बघा मुलींनी खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. थोडी मदत आम्ही पण केली. खूप उत्सुकता वाटत होती सर मॅडमची. आम्ही खूप वाट बघत होतो आतुरतेने. तर चिमुकल्यांच्या डोळ्यातून तर आधीच अश्रू वाहत होते. सरांनी आणि मॅडमने त्यांना खूप प्रेमाने खूप जीव लावला होता. आणि इथं थोडी रांगोळी राहिली होती, तीच काढायची काम चालू होती. त्यांना मुली घेतात त्यांना
आदर्श असे काम करून सेवा बजावलेली आहे. त्याचबरोबर मागील 7-8 वर्षांपासून या ठिकाणी सेवा बजावणाऱ्या असे आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्याध्यापक की यावर्षी 2025ला ज्या संपूर्ण राज्यभरच्या शिक्षकांच्या ज्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या या पदवीमध्ये आपल्या शाळेमध्ये जवळ निरोप समारंभाच्या आणि स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व ग्रामस्थ हे देखील या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर आजच्या आपल्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आजच्या आपल्या निरोप समारंभाच्या आणि स्वागत समारोहाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री पोपट थोरात यांनी या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले, दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्रकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक, नम्रकलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्प, शिल्पकार हो सारे कल्प, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. धन्यवाद. तुम्ही कुंभार अवतार घडवा चुकलास आमचा मार्ग नवा दाखव, चुकला असता आमचा मार्ग नवा दाखव. वसुदे सदा तुमची ही ज्ञानरूपी छाया, वसुदे सदा तुमची ही ज्ञानरूपी छाया. चला सर्व बंधू आज गुरुराया, चला सर्व बंधू आज श्री गुरुराया. कामाची आवश्यकता नाही, शाळेत यायचं हे मला माझं घर आहे आणि घरात येण्यासाठी कोणाला बोलायची गरज पडत नाही. घरी माणूस आपोआप आपली पायवती घराकडे ओढल्या जातात. आणि आज सकाळी परत अध्यक्षांचा 8:45 वाजताच फोन आला, सर ते कुठे पाय आपोआप शाळेकडे ओढल्या गेले. आणि इथं आल्या आपण सर्वांनी जे काही नियोजन बघितलं मी अतिशय अगदी भारावून गेलो. यापूर्वी असा खरोखर असा निरोप समारंभ मी बघितला नाही आणि यापुढे असा निरोप समारंभ बघण्याचं योग येईल असं मला वाटत नाही. आपल्या शाळेमध्ये
आता नवीनच ठोंबरे सर आणि सातपुते मॅडम हजर झालेले आहेत. यांचं मी अगदी मनापासून शाळेमध्ये स्वागत करतो आणि दोघांनाही आवर्जून सांगतो की सर तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात. तुमची मॅडमची मला वाटतं 15-16 वर्ष सेवा झाली असेल. सर आणि मी एकाच बॅचचा आहे. सरांची जवळपास 17 वर्ष सेवा झाली असेल. आज वाटत असेल सर तुम्हाला की थोडंसं जबाबदारी पडली, पण एक ना एक दिवस तुम्हाला वाटेल की आपण खरोखर भाग्यवान आहात. सर हे तेच गाव आहे सर ज्या गावामध्ये मी शाळेत हजर झालो. 2014ची गोष्ट आहे. त्यावेळेस दळवी सर होते. एक 15 दिवसानंतर ते रजेवर गेले. 4 वर्ग, मुख्याध्यापक पदाचा डोलारा. अशा परिस्थितीमध्ये कुठे काही परिचय नाही गावामध्ये. नवीन गाव, नवीन शाळा, जसं तुमचा आज अनुभव आहे. गावामध्ये काही विद्यार्थी परिचयाचे नाहीत, गावकरी परिचयाचे नाही, सर्व गाव अपरिचित असं माझ्यासाठी होतं. परंतु अतिशय भक्कमपणे साथ दिली असेल मला तर या गावकऱ्यांनी साथ दिली सर. अगदी लहान मुलासारखं त्यांच्या घरातल्या मुलांना जेवढं ते जपत नाहीत एवढं ते शाळेतल्या शिक्षकांना जपतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. इथं आता हा जो रस्ता दिसतोय सर, हा आता गेल्या 2-3 वर्षापूर्वी झाला. त्यापूर्वी ओढ्यातनं रस्ता होता आणि जवळपास 2-3 महिने ओढ्यातनं पाणी असायचं. आज आपण बघतो सर, 12 वर्ष सेवा झाली. बऱ्याचशा गावांमध्ये 5 मिनटं 10 मिनटं उशीर झाल्यानंतर शिक्षकांना बोलणारे असतात. हे ते गाव आहे सर ज्या दिवशी तुम्ही पावसाचं रेनकोट घालून जर शाळेत आलात, हे ते गाव आहे ते असं म्हणणारं गाव आहे. सर आज खूप पाऊस होता, रस्ता खराब होता, फोन करून दिला असता, मुलांना घरी पाठवून दिलं असतं, आजचे दिवस तुम्ही नसते आले तर काय फरक पडला असता. हे ते गाव आहे सर. अशा गावाला अगदी मी खूप खूप मिस करतो. इथं असे पालक आहेत सर, कुठलाही कार्यक्रम असो, आपले विद्यार्थी छोटे आहेत, 1ली ते 4थीचे, शालेय जे मोठे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये ते तेवढे त्यांचे समज नसते किंवा तेवढे ते मोठे नसतात की जे आपल्याला मदत करू शकतील. पण इथं अक्षरशः मागच्या वर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतला, संध्याकाळचा कार्यक्रम घेतला. विचार करा, 1 ते 4ची शाळा, विद्यार्थी 45-50 विद्यार्थी आणि अंगणवाडीचे 20-25 विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांचा संध्याकाळचा कार्यक्रम अरेंज करणं, तो अरेंज केला हा सर्व ह्या गावकऱ्यांनी अरेंज केला सर. कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन ह्या गावकऱ्यांनी केलं. असं सहकार्य या गावात असतं. ह्याच गावामध्ये सर एखादी आजी आपल्या नातवाचा डबा घेऊन येते, पण आवर्जून विचारते, सर डबा आणला का, सर भाजी देऊ का, सर भाजी पाठवून देऊ का, आणि कळत नकळत नातवाजवळ 2-4 लाडू बांधून देणार. हे सरांना दे, हे मॅडमला दे. हे सर्व बसल्या डोळ्यासमोरून गेल्या 11 वर्षाचा कालावधी गेला. आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा चांगला. आता त्यानंतर कोणीच रडणार नाही. की बघा, आपल्याला अभ्यास करायचंय, खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय, आपल्या गावाचं, आपल्या शाळेचं नाव मोठं करायचंय. तुम्ही सगळे हुशार आहात. मागच्या वर्षी पहिलंच वर्ष होतं तरी सुद्धा MTS सारख्या परीक्षेमध्ये वय अगदी लहान 4थीपर्यंतच्या, ज्या पूर्वी 5वीपर्यंत मुलांना स्कॉलरशिपच्या परीक्षेपर्यंत स्पर्धा परीक्षेची माहिती नसायची, आपणाला मागच्या वर्षी 1ली, 2री, 3री, 4थीच्या पहिलेच वर्ष असून 9 विद्यार्थी तुम्ही मिडलपर्यंत गेला. आता 34 विद्यार्थी आहात. अगदी मनापासून अभ्यास करा. तुमचे अभ्यासक्रम चांगला चालू आहे. आज नंतर यापुढं कोणीच विद्यार्थी रडणार नाही. आपलं सगळं लक्ष हे आपल्या अभ्यासावर केंद्रित करायचं आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळीपूर्वी आपल्या प्रथम सत्र परीक्षा असतील, त्याचा अभ्यास करायचा आहे. सुट्ट्यांमध्ये MTSचा अभ्यास करायचा आहे. कोणी गैरहजर राहायचं नाही. शाळेतील नवीन शिक्षक आहे, थोडंसं प्रत्येकाची काम करण्याची हातोटी वेगळी असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपापल्या हातोटीनं काम करत असतं. आपल्याला त्यांना थोडासा वेळ द्यावा लागेल. गावकऱ्यांना माझी विनंती आहे की ते नक्कीच नवीन नियुक्त झालेले शिक्षक नाहीत. त्यांच्याकडे ज्ञानाची शिदोरी आहे, अनुभवाची शिदोरी आहे. ते त्यांच्याजवळची शिदोरी नक्कीच आपल्या मुलांना वाटतील. आपल्या मुलांना
योग्य न्याय देतील. आपले मुलं ही आजपासून ते हजर झाल्यापासून ही त्यांची पण मुलं आहेत. घरच्या मुलांसारखं तर आताच्या पुढ्यासारखं ते ह्या मुलांची काळजी घेणारच आहेत. त्यासाठीच ते हजर झालेले आहेत. त्यामुळं गावकऱ्यांना मी अशी विनंती करतो, ज्याप्रमाणे कुठल्याही कामासाठी तुम्ही जी शाळेतील आतापर्यंत शिक्षकांना मदत दिली, ती साथ दिली, ती साथ तुम्ही यापुढेही द्या प्रत्येक गोष्टीसाठी. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला आपल्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष असतील, सर्व सन्माननीय सदस्य असतील, एक आपलं शाळेच्या कॅम्पसमधील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असणाऱ्या आपल्या अक्का असतील, सुनीताताई असतील, त्यांच्या भविष्यावर मला 2 महिने असो, 2 महिने असो, 15 दिवस दिवाळीची शाळेला सुट्ट्या असो, मला कुठलं शाळेचं टेन्शन नव्हतं. मुख्याध्यापक म्हणजे कळत जबाबदारी असते का, कारण तो शाळेचा एक प्रमुख असतो, कर्ता पुरुष असल्यासारखं असतं. परंतु मला शाळेची कधीच कोणत्याच गोष्टीची कधी जाणवली नाही, टेन्शन वाटलं नाही. असं एक निस्वार्थी कुटुंब असेल, बापू मामा सजावरती असतील, सोनाणी ताई असतील, त्याचबरोबर शाळेच्या